जगी जाणवे रे माते, जगी जाणवे रे माते, जगी जाणवे रे
उभारिला हात जगी जाणविले मात देव वैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव वैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी दोही ठाई तुका नाही पडू देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरणजी हनुमंता तुझालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबठा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती उभारिला हात जगी जाणविले मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून भगवान श्री पंढरराया सिंहासनारूढ झाले असं रूपकात्मक वर्णन करतात. श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री पंढराया सिंहासनाधीश्वर आरूढ झाले अशा पद्धतीचे एक रूपकात्मक भाष्य महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये केलेला आहे. आजचा हा जो प्राप्त प्रसंग आहे आपल्या जैनाळमध्ये असणाऱ्या या जुन्या मंदिराचा नवीन अशा पद्धतीनं कायापालट केलेला आहे, जीर्णोद्धार केलेला आहे आणि भगवंताची मूर्तींची श्री पंढराया, रुक्मिणी माता आणि मारुतराया अशा तीनही मूर्तींची पुन्हा त्या ठिकाणी काय झालेली आहे, स्थापना प्रतिष्ठापना झालेली आहे. मग मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्याच असणाऱ्या गावामधले आपल्याकडे पहिले होतेच देव मंदिरामध्ये, पण ते देव पुन्हा या ठिकाणी आज सिंहासनावरती आरूढ झाले. म्हणून तद्निमित्तानं औचित्य विचार जाणून देव बैसले सिंहासनी असं वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. त्याचं निमित्तही तसंच आहे म्हणून तशा पद्धतीनं आपण ह्या सेवेकरता हा अभंग घेतलेला आहे. महाराजांनी तसं पाहायला गेलं तर या अभंगामधून म्हणजे महाराजांच्या अभंग गाथा आपण बऱ्याच वेळेला पाहिलेल्या आहे. त्याच्यामध्ये काही संतपर वर्णनाचे अभंग आहेत, काही नामपर वर्णनाचे अभंग आहेत, काही नाटाचे अभंग आहेत, पत्रिकेचे अभंग आहेत, काल्याचे अभंग आहेत, गवळणी आहेत, एकाखडी आहेत, भोपाळे आहेत, खेळी आहे, हिंदुस्थानी प्रकरणामधले काही हिंदी भाषेमध्ये अभंग आहेत. असे विविध प्रकरण विषय महाराजांच्या गाथ्यामध्ये महाराजांनी हाताळलेले आहेत. तसा हा जो प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग आहे या अभंगामधून महाराजांनी उपदेश केलेला आहे. तुम्हा आम्हा जीवाला महाराजांनी उपदेश केलेला आहे. विठाला विठाला महाराजांचा उपदेश म्हणजे काय आहे, संत महात्मे हे उपदेश करत असतात. सहज बोलणे हितोपदेश
करोनी सायास शिकविती. अशा पद्धतीचं हे संत महात्म्यांचं वर्तन. म्हणून तुकोबरायांनी ह्या अभंगामध्ये उपदेश केलेला आहे. उपदेशपर प्रकरणामध्ये हा अभंग आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. सगळ्याच अभंगांमधून तसं पाहता आपल्यासारख्या जीवाला उपदेशच आहे, पण प्रत्यक्ष स्वरूपाने विशेष ज्या वेळेला उपदेशात्मक गोष्ट सांगितली जाते त्यावेळेला मात्र त्याला उपदेशपर अभंग असं म्हणलं जातं. उपदेश म्हणजे काय? उपदेश म्हणजे नेमकं काय असतं? तर उपदेश या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीला त्याच्या हिताचं सांगणं, त्याला काय म्हणायचं? उपदेश म्हणायचं. सांगताना काय बरीच लोक सांगत असतात, सगळेच सांगण्याला उपदेश म्हणत नाहीत बरं का. सगळ्याच प्रकाराच्या सांगण्याला उपदेश म्हणत नाही. लोक अफवाही सांगतात नाही का, काही लोक गोष्टी सांगतात, लोक न घडलेल्या गोष्टी सांगतात नाही का, न पाहिलेल्या गोष्टी सांगतात. सगळ्याच प्रकाराच्या सांगण्याला उपदेश असं म्हणलेलं नाही. तर सांगण्यामध्ये सुद्धा फरक असतो. काही लोक सांगत असताना आपण पाहिलं ते सांगतात, काही न पाहिलेलं सांगतात, काही रंगवून सांगतात नाही का, काही खोटं सांगतात. हे सांगण्यातले वेगवेगळे मोठे प्रकार आहेत महाराज. मग असं सांगणं की जे आता ते सांगणं कशासाठी? काही लोक सांगत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सांगतात. काही लोक सांगत असताना ज्याला सांगतोय त्याचं चांगलं व्हावं म्हणून सांगतात नाही का. तर ज्याला सांगणार आहे त्याचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, त्याच्या हिताचं बोलणं, त्याच्या हिताचं सांगणं, अशा सांगण्याला काय म्हणायचं? उपदेश असं म्हणायचं. आणि हे उपदेश तुमच्या आमच्या सारख्याने करू नये, तर उपदेश कोणी करावा? उपदेश संत महात्म्यांनी करावा. तुमच्या आमच्या सारख्याने संतांनी या अभंगामध्ये उपदेश केलाय, आणि तो उपदेश काय आहे एवढं भाषांतर करून सांगायचं. आपल्यासारख्या सामान्य जीवाला उपदेश करायचा अधिकारच नाही महाराज. उपदेश म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं की एखाद्याच्या हिताचं त्याला सांगणं म्हणजे त्याला काय म्हणलं जातं? उपदेश अशा स्वरूपानं म्हणलं जातं. म्हणजे या जगतामध्ये आता त्याला सांगायची गरज का पडली? सांगण्याची गरज असते त्यावेळेला ते सांगावं. सगळंच सरसकट आपण हे स्वतःहून सांगत बसायचं हा शास्त्राचा नियम आहे. विचारल्याशिवाय सांगायचं नाही. काय विचारल्याशिवाय सांगायचं नाही? गाव विचारल्याशिवाय सांगायचं नाही. कुठं राहता विचारल्याशिवाय सांगायचं नाही. किती पाकिट घेता विचारल्यावरही सांगायचं नाही बरं का. विचारलं तरीही सांगायचं नाही. म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या. काही गोष्टी अशा असतात ज्या विचारल्याशिवाय सांगायला जायचं नसतं. पण एखादा आंधळा मनुष्य रस्त्याने चालत चाललेला आहे आणि त्याच्या समोर खड्डा आहे, त्याने विचारायची वाट बघायची नसते. त्याला न विचारता काय करावं लागतं? सांगावं लागतं. तर तो त्या ठिकाणी त्या परीक्षेमध्ये पास ठरेल. म्हणजे सगळं एकच नियम सगळ्याला लागू होत नसतो. तुका म्हणे वर्म जाणोनी करावे, एक न घालावे एकावरी. एकाचा नियम सगळ्याला लागू सरसकट केला जात नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर कालच्या उपवासाच्या उदाहरणानं सांगतो. आपण उपवासाला काय खातो? रताळ खातो, साबुदाणा खातो. का? तर जमिनीच्या खाली येणाऱ्या कंदापासून बनवलेला आहे नाही का. जमिनीत उगवणाऱ्या कंदाचा साबुदाणा खातो, जमिनीत उगवणारे रताळ खातो, बटाटे खातो. मग जमिनीतलं चालतंय म्हणून भुईमुग खातो नाही. खातो का नाही? काल फराळ बिराळ केलाय का नाही कोण? मग फराळ केल्यासारखी चेहरे दाखवा नाही का. भुईमुग बटाटा खातो, रताळ खातो, शाबुकंद खातो. हे कशासाठी खातो? तर जमिनीखाली उगवणाऱ्या गोष्टी पदार्थ फलाहार म्हणून उपवासाला चालतात असा शास्त्र भाग म्हणून आपण ते खातो. मग आता जमिनीखाली येणारं खायचं उपवासाला चालतंय असा जर नियम सरसकट लावला तर चालेल का? मग कांदा सुद्धा जमिनीच्या खाली उपवासाला खायचा असतो का? काही लोक उपवासाला नाही 12 महिने खात नाहीत, काही लोक 4 महिने खात नाहीत, पण उपवासाला तो निश्चित स्वरूपाने खायचा नाही. का नाही? तर एकाचा नियम सगळ्याला लागू होत नाही. तुका म्हणे वर्म जाणोनी करावे. हे पुन्हा प्रमाण सांगतो मी. एक न घालावे एकावरी. एकाचा नियम सगळ्याला जसं लागू होत नाही तसं या पद्धतीने या अभंगामध्ये आहे. महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, उपदेश केलेला आहे, सांगितलेलं आहे. मग विचारल्याशिवाय सांगितलं का? का न विचारता सांगितलं? तर महाराजांच्या मनामध्ये येतो कळवळा म्हणून या नाही का. बुडत हे जन न देखवे डोळा नाही का.
आपल्यासारख्या जनाला या भवसागरामध्ये बुडताना संत महात्मे पाहू शकत नाहीत. आपल्या हिताचा कळवळा शोधून या आले संत, हिताहित जगाचे. अशा पद्धतीनं महाराज जगताचं हित अहिताचं ज्ञान संत महात्मे जाणतात. आणि तुमचं आमचं हित करण्याचं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी म्हणून संत महात्मे बोलतात ते काय करतात? उपदेश करतात. जयाचे ते बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. असे ज्यांच्या शब्दांना अतिशय कशा पद्धतीचं सामर्थ्य आहे असे संतांचे शब्द आहे. मग महाराजांनी वर्णन करताना असं म्हणलेलं आहे की बाबा या उपदेशाला काय आहे, हा अतिशय महत्वाचा उपदेश आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. महाराजांनी उपदेश केलेला आहे. नका करू नाश आयुष्याचा, या आयुष्याचा नाश होऊ देऊ नका. महाराज म्हणतात हा काय आहे? उपदेश आहे. इथं उपदेश आहे असं नव्हे. मग उपदेशामध्ये सुद्धा वेगवेगळे फरक आहेत बरं का. काही काही वेळेला उपदेश केला जातो तो एकट्या करता केला जातो, कानामध्ये सांगितलं जातो असं कर बरं का. आता बाऱ्या परीक्षा चालू आहेत. परीक्षेमध्ये एखाद्याच विद्यार्थ्याला, आपल्या जवळचा विद्यार्थी असतो, आपण त्याला सांगतो आपला मित्र असतो, ह्याचं उत्तर हे आहे बरं. ते सगळ्याला उपदेश करत नसतो. असा काही मोजका उपदेश असतो. आणि काही केलेला उपदेश हा जगमान्य आकाशवाणी झाल्यासारखा असतो. तसं तुकाराम महाराजांचा उपदेश हा तुम्हा आम्हा सर्व जीवा करता या अभंगामधला उपदेश आहे. मेघवृष्टीने ऐका म्हणतात तुकोबर आहे. उपदेशी लोक तुकाराम महाराज म्हणतात आम्ही उपदेश करणार आहे जगाला, पण हे सगळ्यांनी मेघवृष्टीप्रमाणे ऐकून घेतलं पाहिजे. असा मोठा उपदेश महाराजांनी सरसकट जाहीर राजरोसपणे सर्वांना साध्य होईल अशा पद्धतीचं हे महाराजांनी सांगितले. म्हणजे गंमत काय असते, समोरचा सर्व असणारे सर्व मंडळी एकाच बुद्धिमत्तेचे आहेत असं नसतं. परमार्थ क्षेत्रामध्ये एकाच पायरीवर उभे आहेत असं नसतं. कोण पुढे गेलेलं असतं, कोण मागं राहिलेलं असतं, कोण ॲडमिशनच घेतलेलं नसतं. पण मग प्रत्येकाला कळावा असा उपदेश असतो. त्यावेळेला त्याला मोठा अशा पद्धतीनं उपदेश सांगणं म्हणलं जातं. म्हणजे असा सांगायचं कशासाठी सांगायचं त्याची कारण, उपदेश करायचा कशासाठी. एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्याला उपदेश करायचा आहे त्याचं हित व्हावं, असा मगाशी आपण सांगितलं, असा भाव संतांच्या मनामध्ये. म्हणून संत महात्मे उपदेश करतात. सांगणार ज्याला सांगायचं त्याचं हित व्हावं म्हणून हितासाठी उपदेश केला जातो. दुसरं म्हणजे त्याला माहीत नाही त्याचं हित, त्याला ज्ञान नाही त्या हिताचं अहिताचं, तो अज्ञानी जीव आहे म्हणून त्याला काय केला जातो? उपदेश केला जातो. मग त्याला ज्ञान का नाही आहे, मग उपदेशानं ज्ञान प्राप्त होईल का, अशी गंमत आहे. एखाद्याचं ज्ञानाचं किंवा एखाद्या संकल्पनेचं प्राप्तव्य त्याच्याबद्दलची फोड आपल्याला कधी होते तर त्याला प्रमाण सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. आता थोडासा शास्त्रभाग बघितल्याशिवाय या अभंगामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही, म्हणून सांगतोय की आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं त्याचे 3 प्रकारानं ज्ञान होत असतं. एक त्या तिन्हीपैकी एका कोणत्या तरी प्रकारानं आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. एक सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान प्राप्ताचं साधन म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे अहो आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं ते ज्ञान झालं, त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष प्रमाण. अहो आम्ही माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं, ह्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष प्रमाण. अहो ते चुलीवरचं भांड गरम आहे का, प्रत्यक्ष हात लावून स्वतः बघ, त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाद्वारे जे ज्ञानार्जन केलं जातं त्याच्यातून जे ज्ञान प्राप्त होतं त्या प्रमाणाला काय म्हणलेलं आहे? त्या ज्ञानाला प्रत्यक्ष स्वरूपानं प्रत्यक्ष प्रमाणानं प्राप्त होणारं ज्ञान असं म्हणजे. मग सगळ्याच गोष्टी प्रत्यक्ष स्वरूपानं कळत नाहीत बरं का. आता इथं मगाशी लाईट गेली ती, वास्कर महाराजांचं प्रवचन सुरू झालं, त्यांच्या फडावर लाईट बंद असतो. कीर्तनात त्यांच्या प्रवचनात गेला त्यांनी विनोद सांगितला. आता लाईट गेली आपण असं मगाशी म्हणलं, पण जाताना दिसली का तुम्हाला? प्रत्यक्ष प्रमाण आहे का? बरं गेली तर जाऊ द्या, पण परत आली बरं का. मग येताना दिसली का लाईट? ह्या विजेच्या तारेमधनं इथं जी तारा ह्या आता वायरे टाकलेल्या ह्याच्यातून ती आली असं दिसलं का? बरं ती आली असं दिसलं असलं तर सांगा बरं, 9 वारी होतं का 6 वारी होतं, लुगडणी असले तर का पंजाबी ड्रेस घालून आली? काही दिसत नाही. ती आलेलीही दिसत नाही आणि ती गेलेली पण आपण म्हणतो ती गेली बरं का, आणि आली की काय म्हणतो? ती आली बरं का. मग ह्याचं प्रत्यक्ष प्रमाण ज्ञान आपल्याला आहे का? प्रत्यक्ष प्रमाणानं आपल्याला याचं ज्ञानच नाही. मग कशावरून ठरवलं तर ती आल्यामुळं माईक चालू झाला, ती आल्यामुळं ही बल्ब पेटला, आपल्याला दिसायला सुरू झालं.
म्हणजे तिचं जे कार्य पुढचं दिसलं त्याच्यावरून आपण म्हणतो ती आली, नाही का. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, हे प्रत्यक्ष प्रमाण नाही, ह्याला काय म्हणायचं, अनुमान प्रमाण. ती आली, कसा अनुमान लावायचा, तर लाईट सुरू झाला म्हणून काय म्हणायचं, आलेली आहे. लाईट बंद झाला असा अनुमान लक्षात घ्यायचा, आता ती नाही आहे, नाही का. ह्याला अनुमान प्रमाण म्हणतात. आणि ज्या गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणानेही कळत नाहीत त्याचं ज्ञान होत नाही, ज्या गोष्टींचं अनुमान प्रमाणानेही ज्ञान करून घेता येत नाही, अशा गोष्टींचं ज्ञान शब्द प्रमाणानं होत असतं. शब्द प्रमाण म्हणजे काय, संतांचे अक्षर हे काय आहे, शब्द प्रमाण. वेद, शास्त्र, पुराण हे काय आहे, शब्द प्रमाण. ग्रंथ, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे काय आहे, शब्दाचं प्रमाण आहे. अशा शब्दाच्या प्रमाणांमधून आपल्याला जे प्रत्यक्ष अनुभवता येणार नाही, नवे नवे आपल्याला स्वतःला अनुमान लावून कळणार नाही, असे सगळं ज्ञान त्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. त्याला काय म्हणायचं, शब्द प्रमाण. आणि अशा शब्द प्रमाणामध्ये हा काय मोडतो, उपदेश नावाचा प्रकार मोडतो. विठाला विठाला. मग असं का मोडलं जातं, तर त्याचं कारण असं आहे की या गोष्टीचं, ज्या गोष्टीचं ज्ञान त्याला स्वतःला होणार नाही, प्रत्यक्ष प्रमाणानं होणार नाही, त्याच्या बुद्धी चातुर्यानं, त्याच्या अनुमान प्रमाणानं होणार नाही, नव्हे नव्हे याच्याही पुढे जाऊन शब्द प्रमाणानं होणार नाही. म्हणजे का, जर तो कुठं वाचलाच नाही, त्यानं काही पारायण केलंच नाही, त्यानं अनुष्ठान केलंच नाही, गाथा वाचलाच नाही, ज्ञानेश्वरी वाचलीच नाही, मग त्याला शब्द प्रमाण तरी कळेल का. मग त्याच्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुकोबारायासारखे, ज्ञानोबारायासारखे, नामदेवरायासारखे संत महात्मे त्याला समोर असल्या कारणानं त्याला प्रत्यक्ष समोर उभं राहून काय करतात, त्याला आपल्या मुखावाटे, आली मुखावाटे अमृत वचने आणि उत्तीर्णता येणे नोहे जन्मे, अशा पद्धतीनं संत महात्मे त्यांच्याकरता ते सांगतात. त्याच्याकरता विशेष मोठं शब्द प्रमाण खर्च करतात. त्याला सुद्धा शब्द प्रमाणच म्हणायचं. शब्द हे भगवंताच्या प्राप्तीकरता म्हणा किंवा ज्ञान प्राप्तीकरता म्हणा अतिशय महत्त्वाचा आहे. शब्द हा बहुसाल उपकाराची त्याच्या आपल्या जीवावरती या शब्दाचे मोठे उपकार आहेत. काय उपकार आहेत, तर आता सांगितलं की या शब्दामुळेच आपल्याला बऱ्याचशा पद्धतीचं ज्ञान प्राप्त होतं, की जे ज्ञान प्रत्यक्ष होत नाही, अनुमानानं होत नाही, पण शब्दामुळे होतं. कुणीतरी प्रयोग करून लिहून ठेवलेलं असतं, कुणीतरी त्याचा सिद्धांत मांडलेला असतो, त्याला दृष्टांत दिलेला असतो. हे सगळे शब्द प्रामाण्यानं आपल्याला लक्षात येतं. म्हणून शब्दाचे आपल्यावरती मोठे उपकार असतात. शब्द प्रामाण्याचे मोठे उपकार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्याकडं तर शब्दच सगळं आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, नाही का. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने कर. आमच्याकडे शब्दाचीच शस्त्र आहेत आणि यत्न म्हणजे आम्ही त्याचे प्रयत्न हे शब्दावरूनच करू. आमच्या घरी धन म्हणजे शब्द आहे, शस्त्र म्हणजे शब्द आहे आणि आमचा प्रयत्न म्हणजे सुद्धा काय आहे, शब्दच आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, परमात्मा म्हणजे शब्द. असं ह्या शब्द प्रमाणाला, उपदेशाला असं मोठं महत्त्व आहे. म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी कोणता विषय हाताळला, तर आपल्या जीवाकरता महाराजांनी उपदेश केला. काय उपदेश केला, तर महाराजांनी सांगितलं, उभारेला Bye.
उपदेश केला? तर महाराज म्हणतात देवाचा हात उभारलेला आहे, उभारलेला हात. मग कशावरून जाणवलं? तर महाराज म्हणतात अहो या जगतामध्ये तसं जाण त्याची जाण आहे आम्हाला. जगी जाणविली मात. काय जाणवलं? तर आता देव सिंहासनावर बसलेले, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका होय धनी. हे देव मारुतराया, भगवान श्री पंढराया, रुक्मिणी माता आई साहेब, ह्या देवता आज काय बसल्या आपल्या गावात सिंहासनावर आरूढ झाल्या. मग तुम्ही म्हणाल ह्या तुकाराम महाराजांनी येऊन सांगायचं काय कारण आहे? आम्ही सरळ बघितलं की मंदिरात दिसतंय, पण देव काय बसलेले आहेत? सिंहासनावर देवाला आम्ही बसवलेला आहे. अहो तुम्ही सिंहासनावर देवाला बसवलेला आहे हे पण तुम्हाला ज्ञान होण्याकरता ती सिंहासनावर आपल्याला असं वाटतं की सिंहासनावर देवाच्या मूर्ती बसवलेल्या आहेत, पण तिथं देव आहे का नाही हे पाहायला तुकोबारायांची दृष्टी पाहिजे. अर्थात भगवत पूजा करून, शास्त्रधर्मामध्ये सांगितलेला मंत्रघोष करून त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. त्यावेळेला देव त्या ठिकाणी आपलं प्राणत्व बहाल करतात. देव त्या ठिकाणी स्वतः अस्तित्व संपन्न स्वरूपानं त्या ठिकाणी राहतात, नाही असं नाही. पण प्रत्यक्ष त्या वेळेला तिथं आत्ताच्या वेळेला समजा कीर्तन सुरू आहे, मग तो आता मगाशी तुम्ही प्रवचनामध्ये ऐकलं, तो सगळ्या भूतमात्रामध्ये आहे, सगळीकडे तो पाहायला मिळतो. जिथं नामचिंतन आहे तिकडं तो जातो. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा, मी तिथं उभाच आहे. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. मग ते बाहेर, आता आपण बाहेर कीर्तन केलं, मग तो मंदिरात उभा आहे का? आपण कीर्तन कुठं करतोय? कीर्तन मंदिरात करतोय का बाहेर करतोय? कशासाठी बाहेर करतोय? तर आपल्या व्यवस्थेकरता आपण कीर्तन कुठे घेतलं? बाहेर. मग आता आपण बाहेर आहे, कीर्तन नामचिंतन नामसंकीर्तन बाहेर सुरू आहे, खरं आहे. मग मंदिरात देव आहेत का बाहेर देव आहेत? कोण सांगणार? इथं जमलेल्या माझ्या सकट कोणालाही सांगता येणार नाही देव इथं बाहेर उभे आहेत का आतच बसले. आपल्याला ते ज्ञान होत नाही. आणि असं ज्ञानाची ज्या वेळेला आपल्याला मर्यादा येते, अशा ज्ञान मर्यादेच्या वेळेला संतांचा उपदेश अत्यंतिक महत्वाचा असतो. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये, चरित्रामध्ये एक भाग असा होऊन गेला की तुकोबाराय रोज नित्य अशा पद्धतीनं देहू क्षेत्रामध्ये असणाऱ्या आपल्या रावळामध्ये कीर्तन करायचे. तुकाराम महाराज सुरुवातीच्या काळामध्ये कीर्तन करत नसत. महाराजांनी आपलं स्वतःचं चरित्र थोडंफार अभंगांमध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं की पहिला मी फक्त मागची चरण म्हणत जायत असत, पुढे गाय त्यांचे धरावे ध्रुपद. जेवढं बाहेर प्रेशर असेल तेवढा आतून मोठा आवाज येतो बरं का. नाही असं नाही, वाळवंटामध्ये कीर्तन करायचं म्हणलं की पांढरी चारला कीर्तन करताना आपोआप मोठा आवाज येतो का? तर स्वरात बोलायची सवय असते म्हणून. असो, आपण काय सांगत होतो तर देव बाहेर आहेत का देव आता आत विराजमान आपण मूर्ती केली तिथंच बसले, हे कोण सांगणार आत्ता इथं येऊन? तर इथं असा या भूतलावर मला वाटत नाही आत्ता कोणी इथं तरी माणूस असेल की तो सांगू शकेल देव आतच बसलेत, बाहेर काय आलेले नाही. देवाला खूप दमवले, दुपारी मिरवणूक काढली, हे काढले, पाण्यात ठेवले, धान्यात ठेवले, आता त्याला विश्रांती घ्यायची आहे आणि तो आतच बसला, काय कीर्तनाला आला नाही, असं कोण सांगेल का? तर सांगता येणार नाही. पण तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय, नामदेवराय आदी करून सर्व संत महात्मे हे जे उपदेश करतात तर देवाला प्रत्यक्ष जाणणारी ही मंडळी आहे. संत महात्म्यांनी देवाला आपलंसं केलेलं आहे, देवाला आपल्या भक्तिऋणामध्ये गुंतवलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनामधला चरित्र भाग आपण एक पाहणार होतो की तुकोबाराय आपले स्वतःचे चरित्र भाग सांगताना एका ठिकाणी म्हणतात, मी पहिल्याच्या काळखंडामध्ये पुढं गात होते लोक, मी त्यांच्या मागं म्हणायचो. नंतर आरंभी कीर्तन करी एकादशी, मग दर एकादशीला कीर्तन करायला लागलो, वारी करायला लागले. महिन्याला पंढरी क्षेत्राला, 15 दिवसाच्या वारीला आळंदी क्षेत्राला वारी करायची. आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांच्या समाधीच्या तिथं कीर्तन करायचं. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांच्या समाधीसमोर कीर्तनाचा नियम सुरू केला, तो आज तागात आमच्या घराण्यामध्ये पाळला जातो. दर वद्य एकादशीला देवकरांचं कीर्तन ज्ञानोबारायांच्या समाधीसमोर होतं. आणि तुकोबाराय नंतरच्या कालखंडामध्ये नित्य कीर्तन करत असत. सायंकाळच्या समयाला भगवंताची पूजा दुपारती झाली की तुकाराम महाराज कीर्तनाला आरंभ करत आणि तुकाराम महाराजांनी नित्य कीर्तनाला करावं. कीर्तन करत असताना बऱ्याच कालखंडानंतर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी व्हायला लागली. का? तर महाराजांचं कीर्तन अतिशय मनाला भोवणारं, भगवंताचं दर्शन व्हावं अशा पद्धतीचं कीर्तन.
म्हणजे कीर्तनामध्ये गेल्यानंतर जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या धरेची. कीर्तनाला गेल्यानंतर अंतरामध्ये भगवत परमात्मा जागृत झाला पाहिजे, देवाचं मंदिर आठवलं पाहिजे, देव आठवला पाहिजे, संत आठवले पाहिजे, सेवा आठवली पाहिजे, वारी कराविषयी वाटली पाहिजे, सेवा कराविषयी वाटली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचाविषयी वाटली पाहिजे. हे कीर्तनातनं येणारं फल आहे. आता तुम्ही अनेक ठिकाणी कीर्तन ऐकल्यानंतर हे करू वाटतंय का दुसरं काय करू वाटतंय हे काही सांगता येत. त्याचं कारण असं आहे की कीर्तन महाराज करायचे आणि मग कीर्तनाला गर्दी का व्हायची. त्याचं कारण असं की महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर अतिशय समाधान नावाची अवस्था श्रोत्यांना प्राप्त व्हायची. एका ठिकाणी महाराजांचं वर्णन करताना असं सांगितलंय, कीर्तन श्रवणे तुमच्या, काय तुकोबारायांची आरती आहे, तुकाराम महाराजांच्या आरतीमध्ये असं वर्णन केले. निळोबारायांनी आरती केली. प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळा देह बुद्धी हविली. त्या अनुतापाच्या ज्वाळेमध्ये काय हवन केलं तर देहबुद्धीचं हवन केलं. वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली, अहंता ममता दौडुनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला हे कीर्तनामध्ये केलं. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला. जगदोद्धारा लागी उपाय सुचविला, निंदक दुर्जनाचा संदेह निरसला. नाही का, 13 दिवस वया रक्षणीया उदकी, कोरड्याचे काढून दाखविल्या शिकी. अपार कविता शक्ती मिरवून विद्यंकी, आणि कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरती जनलोकी. या जनलोकाचा उद्धार व्हायला लागला म्हणून लोक कीर्तनाला येऊ लागले. मग अशा पद्धतीने कीर्तनाला महाराजांच्या गर्दी व्हायला लागली. गर्दी झाली, एकाच ठिकाणी गर्दी झाली, सगळा देहूगाव ओस पडला महाराज. सगळे लोक कुठं, रावळामध्ये कीर्तनाला. मग कीर्तनाला सगळे लोक गेले म्हणून काही सगळेच लोक कीर्तनाला आलेले असतात असं नाही. त्याच्यामध्ये असे काही माणसं असतात जे कीर्तनाला आलेले नसतात, ते बाहेर आपापल्या कामामध्ये मग्न असतात. तसं देहूमध्ये काही चोर आले बरं का. महाराजांच्या चरित्रामध्ये महिपती महाराजांनी वर्णन केले, सत्य आहे. तर महाराजांनी अशा पद्धतीनं कीर्तन सुरू केलं. सगळा गाव, आसपासची गावाची लोक वगैरे, कीर्तन श्रवण प्रिय असणारी मंडळी, श्रोते मंडळी महाराजांचा उपदेश ऐकण्याकरता, महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता त्या देहूच्या मंदिरामध्ये रावळामध्ये उभे आहेत. सगळे काही लोक बसलेले आहेत, काही उभे आहेत, आणि अतिशय मग्न स्वरूपाचं कीर्तन चालू आहे. आपल्यासारख्याच्या एखाद्या कीर्तनामध्ये तिकडं काहीतरी कोण वाजवलं तर सगळे लोक तिकडं बघतात. तसं महाराजांच्या कीर्तनामध्ये चोर आले, बाकीचे त्या गावात चोर घुसले तरी कुणाचंही लक्ष त्यांच्याकडं गेलं. महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसलेले असताना त्यांना पकडण्याकरता कीर्तनाला काय दिला, वेढा दिला. म्हणजे त्या काळचे मुघल लोक सुद्धा कीर्तनाचा विस्फोट करत नव्हते. बाहेर उभारून त्यांनी वेढा दिला, म्हणजे बाहेर आल्यावर बघू, नाही का. त्याच्यामध्ये थोडा असा गमक आहे. पण तिथं ते बाहेर येऊन आलेले आहेत असे सुद्धा कुणाला कळालेलं नाही, ते फक्त महाराजांना कळालं. म्हणजे सांगण्याचा हेतू एवढाच की महाराजांच्या कीर्तनामध्ये सगळी लोक मग्न व्हायचे, अतिशय मग्न महाराजांसहित. मगाशी आपण प्रमाण वास्कर महाराजांनी सांगितलं, होयांग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देहभाव. अशी अवस्था त्या कीर्तनामध्ये सर्वांना प्राप्त झाली. आणि प्राप्त झाल्याच्या नंतर चोरांना वाटलं हे आपल्याला चांगलं लक्षण आहे, आपल्याकरता हेच बरोबर आहे. सगळ्यांनी लोकांनी कीर्तनाला जावं आणि आपण एखाद्या घरी काय करावी, चोरी करावी. आता ती सगळी लोक कीर्तनाला गेले. कीर्तनामध्ये त्यांनी डोकावून पाहिलं, म्हणले सगळी लोक जवळ इथंच आहेत. मग त्यांनी कीर्तनाच्या जवळच असलेलं घर, आता त्या रावळाच्या देवळाच्या जवळ घर फक्त महाराजांचंच आहे. तुकाराम महाराजांचं घर, राहतं घर हे त्या रावळाच्या अगदी जवळ आहे. त्या राहत्या घरामध्ये ते चोर गेले. आता चोरांनी चोरी करायसाठी सगळं घर इकडं तिकडं पाहिलं, काय चोरी करायसारखं काही शिल्लकच नव्हतं. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ बुडती भिके पुतरी घर राखती. महाराज म्हणतात आम्ही सगळं दिलं, आम्ही सगळं त्या वाटून टाकलं. जसं कामक्रोध वाटून टाकले म्हणजे वाहिले, कामक्रोध आम्ही वाहिली विठ्ठली. सगळं वाहिलं, तसं सगळं म्हणजे अगदी सगळंच वाहिलं. तुका म्हणे हरी काही उरोनी यदी उरी. आमचा परमात्मा आमच्याकडे कशाचीच उरी ठेवून देत नाही. तशा पद्धतीने आम्ही सगळंच वाहिलं, काय नाहीच.
मग बाहेर पडत असताना त्या चोरांच्या लक्षात आलं महाराजांच्या घरात बाकीचं काही नसलं तरी एक म्हैस आहे. ती म्हैस महाराजांच्या सासरवाडीकडं जिजामाता आईसाहेबांनी आपल्या वडिलांकडं आणलेली, आईकडं आणलेली. त्याच्यावरती जिजाबाई आईसाहेबाचं अतिशय नितांत प्रेम. आपल्या घरामध्ये असणाऱ्या गायी जनावरांवरती, मसरांवरती, शेळीवरती, कुत्र्या मांजरावरती अतिशय नितांत प्रेम करणारी माणसं असतात या जगात. तशापैकी जिजाबाई आईसाहेब त्या म्हशीवरती प्रेम करायच्या महाराज. आणि ती म्हस चोरांनी सोडली, दाव्यातनं सोडली आणि घेऊन देहूच्या बाहेर चालले. आता ह्या बाबाला माहित आहे ना, कोणाला? पंढररायाला माहिती आहे की ह्या तुकाराम महाराज आता कीर्तनात आहेत आणि सगळे त्या कीर्तनामध्ये बसलेले आहेत. जिजाबाई आईसाहेब सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसलेले आहेत बाजूच्या बाजूला आणि महाराजांचं कीर्तन श्रवण करतात. ते जरी तुकोबार त्या जिजामाता आईसाहेब जरी पांडुरंगाला शिव्या देत असल्या, पांडुरंगाला म्हणत असल्या आमचं तुम्ही वाटोळ केलं, तरी तुकोबारांच्याबद्दल मनामध्ये अपार निष्ठा आणि महाराजांचा उपदेश वगैरे सगळ्या पद्धतीचं श्रवण भक्ती त्यांनी आयुष्यभर केली. आणि मग ते सुद्धा कीर्तनाला येऊन बसले. आता कीर्तनाला येऊन बसले, तिकडं म्हस चोरीला गेली. आता मी कीर्तनात सांगतो म्हणून कुणी जाऊ नका, कोण चोरत नाही आता सध्या तरी. म्हस चोरीला जायची वेळ आली. ते चोरांनी म्हस दाव्यातून सोडले आणि देहूच्या बाहेर घेऊन चालले. देहूच्या बाहेर घेऊन चालल्यानंतर भगवंताने एक मोठा अकराळ विकराळ स्वरूप धारण केलं, असं राक्षसासारखं त्यांच्या पुढे उभा राहिला. देव उभा राहिल्यावर दुसरा चोर पहिल्या चोराला म्हणतो मी तुला सांगत होतो दुसऱ्या कोणाच तर काहीतरी नाही, हे तुकाराम महाराजच्या घरचं आणले म्हणजे आपलं काही खरं नाही. इकडच्या वाटेनं जायला नको, हे कोणतरी आडवं उभारले म्हणले. दुसऱ्या वाटेनं चालले म्हणले, इकडं जाऊन चालत नाही, इकडं गेल्यावर लिंगनूरकडं जाऊन चालत नाही म्हणले, इकडं कापशीला जाऊ. कापशीच्या रस्त्याला गेले तर हा बाबा तिकडे उभा आहे असा, दोन्हीकडं हातात दोन हे मुसळ विसळ असे शस्त्र घेऊन अकराळ विकराळ स्वरूपानं देव उभे आहेत. आता यांच्या लक्षात आलं म्हणले आपण सामान्य माणसाचं काही चोरी केलं असतं तर चाललं असतं, एखाद्या मोठ्या धनवंताचं केलं असतं तर चाललं असतं, एखाद्या मोठ्या सत्तावानाच्या घरी, एखाद्या मोठ्याच्या घरी, सावकाराच्या घरी गेलो असतो तरी चाललं असतं, पण ही भगवत भक्ताच्या घरी चोरी केली आपलं काही खरं नाही म्हणले. हे चोरी तर होणारच नाही, आपला जीव वाचला तरी लय झालं म्हणले. आता काय करायचं? ते कुठेही जाईल तसं तो अकराळ विकराळ देव त्यांच्या समोरच उभा राहायचा. तो माणूस अशा स्वरूपानं देव तिथं अवतीर्ण झाले. आणि त्यांना लक्षात आलं म्हणले हे आता आपल्याला सुटका करायची असेल तर असं करू, ही म्हस जिथनं आणली तिथं परत बांधू. त्यांनी नेऊन पुन्हा ती दाव्याला बांधली आणि घरातनं बाहेर पडतात तर दारातच उभा आहे. हे काही आता त्यांना जाऊ देत. त्यांच्या लक्षात आलं आता हे तुकाराम महाराजांची माफी मागायला पाहिजे, त्याशिवाय देव आपल्याला काही सोडायचा. हे अकराळ विकराळ स्वरूप आपल्याला देवाला तुकाराम महाराजच वाचवतील. ते कीर्तनात गेले आणि कीर्तनात जाऊन महाराजांच्या ठिकाणी पाया पडले. महाराजांनी आता ते भगवत चिंतनच करत होते. होय अंग हरिरूप हरपले देहभाव. तुकाराम महाराजासहित श्रोत्यासहित सगळ्यांचा हाच भाव निर्माण झालेला, कोणालाही देहभान राहिलेलं नाही. सगळ्यांनी डोळे मिटलेले असावेत. कोणी डोळे उघडा असले तरी तिकडं पाहत नसावं, मूर्तीकडं पाहावं, तुकोबारायांकडं पाहावं, भगवंताचं भजन करावं. असा जसा जसा कीर्तनामध्ये रंग चढत आहे तशा तशा पद्धतीनं भगवंताचं भजन सुरू होतं. आणि तुकाराम महाराजांना पायाला हात लावल्यावर लक्षात आलं आपण कोणीतरी आपल्या पाया पडायला. म्हणले काय इथं काय काम आहे? कोण आहे म्हणले. ते म्हणले आम्ही चोर आहे. मग इथं काय करताय म्हणले. जावं म्हणले काहीतरी चोरून निघून जावं म्हणले, तुमचं काम म्हणजे तुमच्याच घरी गेलतो म्हणले. आमच्यात काही नाही, म्हस आहे तेवढी म्हणले, घ्यायची असली तर बघा तुम्हाला काय न्यायचं. ते म्हणले अहो तुकोबार आहे, तुम्ही आम्हाला आता बाकीचं काही देऊ नका. त्यावेळेला तुकाराम महाराज भानावर आले. हरपले देहभाव अशी अवस्था निर्माण झालेली आहे. हे भाष्य तुकाराम महाराजाचं आणि ते चोराचं चालले, बाकीचे कोणाला अजून देहभान आलेलं नाही, येतच नाही. महाराज तुकाराम महाराजांनी शेवटचं गजर केल्याशिवाय, भगवंताचा गजर केल्याशिवाय अशा पद्धतीनं सगळ्याला ग्लानी अवस्था, तुर्या उन्मनी अशा पद्धतीची अवस्था. मग चोरांनी सांगितले म्हणले आम्हाला इथून जाऊ द्या महाराज. ते म्हणले तुला कोण अडवले बाबा? अहो म्हणले तुम्ही ते सांगा, ते कोणीतरी आडवं येते म्हणले, बहुतेक काय आहे तुमचा पाठीराखा श्री पंढरराया असेल म्हणले. आम्हाला आता आमचे प्राणच इथनंच चांगले शाबूत घेऊन जाऊ दे, बाकी काही देऊ नका म्हणले. काही चोरायचं आम्हाला इच्छा राहिलेली नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात असं का, कोण आडवा आलं का तुम्हाला? म्हस चोरू दिली नाही? अहो नाही म्हणले, देहू गावाच्या बाहेर जाऊ दिलं नाही, घरी आणून म्हस परत बांधली तर घराच्या बाहेर पडू देना. मग तुकाराम महाराजांचं लक्ष समोरच्या असणाऱ्या मूर्तीकडे गेलं. म्हणजे हा इथं नाही, आता कुठे गेलाय? तिकडं म्हस अडवायला गेलाय. आता ते म्हस अडवायला गेला हे तुकाराम महाराजांना कळतं. आम्ही म्हणणार हा बाबा इथंच आहे, असा करकटावरी योगी 28 इथंच उभा आहे असं आपल्याला वाटतं, पण तो कोणत्या वेळेला कुठं गेला हे ज्ञान आपल्याला होत नाही.
याच्याकरता संत महात्म्यांचा उपदेश महत्वाचा असतो. ढाला ढाला. मग या वेळेला तुकाराम महाराज काय सांगतायत की बाबानो, आता देव सिंहासनावर उभे आहेत. हे असं का सांगू शकतात? जसं या दृष्टांतामध्ये त्या सिंहासनावरून नव्हते, गायब झालते, हे पाहिल्यावर लक्षात आलं इथं नाही आहे, हा कुठंतरी गेलाय. तसं आता महाराज सांगायला लागलेले आहेत, आता देव इथंच उभा आहे बरं का. देव बसलेला आहे, देव सिंहासनारूढ झालेला आहे. उभारलेला हात उभारलेला आहे. याचा अर्थ हात उभारला म्हणजे आशीर्वाद मंगल. भगवान परमात्मा सगळ्यांना आशीर्वाद स्वरूप हात उभारतायत, म्हणजे कृपा देण्याकरता, आपल्यावरती कृपादृष्टी टाकण्याकरता तो सज्ज आहे, असा त्याचा अर्थ आहे. असा आशीर्वाद स्वरूप हात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही देवतेचा नाही, कुठल्याही संतांचा नाही. एकच त्याला अपवाद, मुक्ताबाई आईसाहेबांची मूर्ती फक्त अशी हात केलेली असते, ती फक्त काही ठिकाणी असते. आळंदीमध्ये ज्ञानोबारांच्या मंदिरात मुक्ताबाई आईसाहेबांची मूर्ती आहे, अशी हात कमळेवर ठेवूनच आहे. तेवढा एकच अपवाद मेहुण क्षेत्रामध्ये मुक्ताबाई आईसाहेबांची मूर्ती अशी आहे. त्याचं कारण असं आहे, त्या आदिशक्ती माता आहेत म्हणून त्यांचा आशीर्वाद स्वरूप मंगल हात आहे. बाकी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय आदी सर्व संत महात्मे आपल्या हातामध्ये टाळ आहे, विणा आहे, भजन करतायत, चिपळे आहेत. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांनी योगमुद्रा धारण केलेली आहे. अशा स्वरूपाचा हात कोणाचाही आपल्याकडे नाही. मग हा परमात्मा आपल्यावरती समान कृपादृष्टी करण्याकरता वरदहस्त आशीर्वाद देतो. म्हणून तुकाराम महाराजांनी त्याचं प्रतिकात्मक स्वरूप वर्णन केलं की उभारलेला हात उभारलेला आहे आणि त्याचा आपल्यावरती काय झालेला आहे, परिणाम जाणवला. तसा परिणाम जाणवला, जगी जाणविली. आता मगाच्या प्रवचनाचा पुन्हा संदर्भ देतो मी. महाराजांनी काय सांगितलं ते म्हणले, आपल्यावरती देवाची कृपा आहे असं का समजायचं, आपण जिवंत आहे म्हणजे कृपा आहे, तसं जाणवलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला तो देव उभा आहे, तिथं सिंहासनावर बसलाय हे जाणवलं. जगी जाणविली मात. काय जाणवलं तर देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. किती वाजले? याच
मानवली तर देव सिंहासनावरती बसलेले आहेत. आजच्या दिवशी आपण देवाला विराजमान केलेले आहे. तर देव बैसले सिंहासनी. मग देव बसले म्हणून काय झालं? आम्ही बसतो घरात एखाद्या खुर्चीवर, त्या आपल्या बसण्यामध्ये आणि देवाच्या आरूढ होण्यामध्ये काय आहे? मोठा फरक आहे. देव सिंहासनावर आरूढ झाले की आल्या याचका होय धनी. आता या अभंगाचे 2 पाठ आहेत. देहूकर ओळीमध्ये असा पाठ आहे, आल्या याचका होय धनी. हस्तलिखितात सुद्धा असाच पाठ आहे. आणि काही प्रिंटेड गाथ्यामध्ये असं झालं, आल्या याचका पुरे धनी. अर्थ दोन्हीचा एक साधर्म्यच आहे. येणाऱ्या याचकाला अमूप अशा पद्धतीचं दान देणारा हा देव, तिथं याचक काय होतो? त्याची धनी होते, त्याची धनी पुरते. असं दोन्ही अर्थ लावला तरी काय आहे? एकच आहे. म्हणजे हा परमात्मा त्या विटेवरती किंवा तिथं सिंहासनावरती आरूढ झाला असं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या याचकाला काय करतो? दान करतो असं म्हणलेलं आहे. दान करणारे सुद्धा या जगामध्ये कमी नाहीत. अनेक लोक आहेत दान करणारे, पण ज्ञानोबा सांगतात दान देणाऱ्यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा दानशूर, उदारामध्ये सुद्धा श्रेष्ठ उदार कोण आहे? तर पांडुरंग आहे. दान देगा उदार श्रेष्ठा, परब्रह्म तू वैकुंठा, मुक्तिमार्गीच्या चोहटा, फुकटने घेतया बाबा बाळचंदू, रामकृष्ण नित्य उदो बाबा बाळचंदू. किंवा तुकोबरायांनी सुद्धा याचं वर्णन करताना असं म्हणलं, विटेवरी जाचे पावले समान, तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची तेवढा एकच, तोची एक दानशूर दाता. या जगामध्ये तो एकमेव मोठा दानशूर आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, कैवल्य आयशे पवित्र,
वैरियाही दिले असा मोठा दानशूर असणारा पंढरीराया. मग महाराज सांगतात की तो याचकाला काय करू देत नाही, माघारी जाऊ देत नाही, नाही का. याचकाचं वर्णन करताना महाराजांनी एका ठिकाणी म्हणलं, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, नाही का. त्या अभंगामध्ये महाराज असं म्हणतात, याचकाचा भार घेऊ नये यरजार. एकदा का याचक दारात आला आणि त्याला परत या असं म्हणलं की त्याचा दातृत्वपणा संपला, असा त्याच्या ठिकाणी अर्थ आहे. कर्णाच्या जीवनामधला अनेक दृष्टांत तुम्हाला ठाऊक असतील. घेऊ नये यरजार, त्याला यरजार करायला लावली की त्याचा दातृत्वपणा कमी आहे असं ठरवलं जातं. दातृत्वामध्ये अतिशय उच्चतम कोटीला अशी यरजार घ्यायला लावत नाही. मग मात्र या पंढरायाचं वर्णन करताना महाराज असं म्हणतात की तो सिंहासनावर आरूढ झाला आणि याचकांची इच्छापूर्ती करता उभा राहिला. आता तुम्ही म्हणाल तू त्याला त्याने ज्याने आणलं असेल त्यांचं इच्छा पूर्ण करेल. पुंडलिकरायण करता आला असेल, रुक्मिणी मातेच्या शोधा करता आला असेल, अनेक भक्तांकरता असेल, नाही का. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे वनी झाला येता, नाही का. किंवा एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे, द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया चोजवीत. ज्यांच्या करता तो आला असेल त्यांचं काम करेल. आम्हाला त्याचा कसा का उपयोग होईल? आम्ही काही त्याला बोलवलं नाही, मग आमचा उपयोग होईल का? आमच्यावरती असं दातृत्वपणा तो करेल का? आमच्यावरती कृपादृष्टी देईल का? उभारीला हात असा वरद हस्त आमच्यावरती देईल का? तर तुकोबाराय सांगतात त्याची गंमत अशी आहे, तो आला जरी काही मर्यादित लोकांकरता आला असला तरी त्या लोकांनी त्याला आपल्यासारख्या सगळ्या लोकांकरता तिथं उभंच केलं. पुंडलिकरायांनी भक्त महात्म्याने देवाला सांगितलं, म्हणले देवा आता तुम्ही आले आहात तर पंचमहापातकी विश्वासघातकी ज्याशी यमादिकी गांजेले ऐशी आपतिताशी करी रे सनात परवे माझे अर्थ पांडुरंगा. किंवा उद्धार करा सगळ्याचा, मूड पापी जैसे तैसे उतरी काशे लावण्या, असं सगळं देवाला मागितलं. मग देव करुणाघन आहेत. पुंडलिके दिधलावर करुणाकर विठ्ठले, असा परमात्मा वरदान देऊन त्या ठिकाणी उभा राहिला. आणि उभा राहिला सगळ्या शस्त्रास्त्र बाजूला ठेवून आपल्याकरता उभा राहिला, विटीवरती उभा राहिला महाराज. आणि मग सगळ्यांचं काम करतो. असं कसं करेल? तर तुकाराम महाराज म्हणतात त्याचा हा विशेष आहे, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. अनेक लोकांच्यासाठी तो एकामुळं जरी आला तरी उपयोग मात्र सगळ्याला होते. पुंडलिकरायांनी जरी त्याला बोलवलं, त्यांच्याकडे पाहून तो जरी आला तरी आम्हाला वारी करायला स्थान झालं का नाही? आपल्याला दर्शन करायला, आपल्याला उद्धार करून घ्यायला क्षेत्र निर्माण झालं, तीर्थ निर्माण झालं. पंढराया सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला. आले जरी पुंडलिकराया करता तरी तुमच्या आमच्यासारख्या सर्व जीवाचा उद्धार करण्याकरता तो तिथं क्रमबद्ध आहे. त्या ठिकाणी तसा त्याचा चरणी ब्रिदाचा तोडर, त्याच्या पायामध्ये घातलेल्या तोडराला काय म्हणलेलं आहे? ब्रिदाचा तोडर म्हणलेला आहे. ब्रिद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा. अशा जगताचा उद्धार करण्याचं ज्याचं ब्रीद आहे, नाही का. एका ठिकाणी अनुभवांचं प्रमाण आहे, चरण कमल ज्याचे अति सुकुमार ध्वज वज्रांकुश. पुढं काय पाठ आहे का कोणाला? ध्वज वज्रांकुश ब्रिदाचा तोडर, नाही का. ध्वज वज्रांकुश ब्रिदाचा तोडर ओवाळुगे माये मदन गोपाळ, अशी त्याची आरती प्रकरणातला अभंग आहे. असो म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं एवढंच होतं की त्याच्या चरणामध्ये जो तोडर आहे त्याला ब्रिदाचा तोडर म्हणलेला आहे, त्याचं ब्रीद आहे. म्हणून आपल्यासारख्या अनेक लोकांच्या उद्धाराकरता तो उभा राहतो. म्हणून एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे कोडी. एकाकरता जरी तो आला गेला तरी सुद्धा त्याचं एकाकरता काम घडत नाही, तर त्याच्यामध्ये अनेक लोकांचा फायदा होतो. उगवी बहुतांचे कोडी. मग असा उपदेश तुकोबाराय करत असताना महाराज सांगतात, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी आल्या याचिका, होय जनी विठोबार कुमार.
देव बैसले सिंहासनी 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 देव बैसले होय धनी आल्यात का होय धनी आल्यात का होय धनी देव बैसले सिंहासनी 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 देव बैसले सिंहासनी
आता देव तुकोबाराय सांगतात हात उभारीला बरं का. काही वेळेला टाळकऱ्याला ऐकू येत नसतं, जन्मात गाथा उघडलेलं नसून उगारेला हात. अरे उभारीला, उभारला म्हणजे तो वरदहस्त उभारला. हात उभारण्याचे बरेचसे कारण असतात. आपणही हात वर करतो. आपण इकडं शेतात या इकडं नांगर धरलेला आहे आणि पलीकडल्या दुसऱ्याच्या बांधाच्या पलीकडे एखादा आपला मित्र वर्ग कोणीतरी शेजारी आहे तर त्याला आपण काय करतो, असा हात करतो. आपल्या हात वर करण्याला आणि देवाच्या हात वर करण्याला काहीतरी मोठा विशेष फरक आहे. आता मराठी भाषेमध्ये हात वर करणे ही एक म्हण आहे बरं का. सगळं काहीतरी एखाद्या कार्यक्रमाचा घाट घालायचा आणि ऐन टायमाला काय करायचं, हात वर करे. अशी बरीच लोक आहेत बरं का. इथं आपल्या गावात नाही, दुसऱ्या गावातले. तर हात वर करणे म्हणजे सर्वसाधारणपणे सगळ्याच हात वर करण्याचा एकसारखा प्रघात नाही. तसं सगळ्यात शक्तिमान शक्तिसंपन्न हात कोणाचा असेल तर भगवंताचा आहे. पण भगवान परमात्मा आपल्याला असा वरदहस्त देतो. काय त्याच्याकडे वरदहस्त आहे, आपण केलेल्या कर्माची गती तो प्राप्त करून देतो. व्यतिरिक्त दुसरं आपल्याला जास्त आणि कमी काही देत बसत नाही. आपण केलेलं जे जे म्हणून कर्म असेल त्याची गती प्राप्त करून देतो. व्यतिरिक्त तो आपल्याला आपल्या कार्य कसं आहे, मनुष्य जन्मामध्ये शास्त्रानं मनुष्य धर्माला कर्माचं स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे. आणि मग अगा कर्मे जय उरावे हे सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे लिहाय का. मग त्याला ते यावं लागतं. तसा प्रत्येकावरती देव वरदहस्त देत नाही. सरसकट सगळ्यांवरती कृपा करण्याचं सामर्थ्य देवापेक्षा सुद्धा कोणावरती आहे, संतांच्याकडे आहे. आणि म्हणून कृपेच्या बाबतीमध्ये नाथ महाराज वर्णन करताना म्हणतात, कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूची ठाई. कृपा ही साधूच्या ठिकाणीच जन्म घेते. उपजे म्हणजे जन्म घेते. तसं देव काय करतात, तर देव आपल्या कर्माचा लेखाजोखा बघून त्याचा त्वरित तात्काळ त्याचं फल त्याला देऊन टाकतात. व्यतिरिक्त देवाला दुसरं काही करता येत नाही. त्याला तसं करण्याचं सामर्थ्य दिलेलं नाही. नवे तो तसं करायला जातही नाही. कर्मगती प्राप्त करून देतो. एवढंच देवाच्या वरदहस्ताचं प्रतीक आहे. जगी जाणविले मात. मग त्याचा अशा पद्धतीचा हा प्रतीक, त्याचा परिणाम, त्याचा अनुमान असं काढलं महाराजांनी की महाराज सांगतात की देव बैसले सिंहासनी. देव सिंहासनावरती बसले आणि आल्या याचका होय धनी. येणाऱ्या याचकाला तृप्त करण्याकरता देव त्या ठिकाणी बसले. अनेक जगतामध्ये अनेक मोठमोठे दातृत्व संपन्न असतील, पण त्याच्यामध्ये मोठा असणारा दानशूर दाता हा विटेवरती त्या ठिकाणी विराजित झाला, सिंहासनारूढ झाला असं म्हणले. मग महाराजांनी त्याच्यामधलं मुख्य गमक सांगितलं. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. एका गोष्टी करता एका करता अशा पद्धतीने भगवंताची अनेक योजना होतात, पण आपल्यासारख्याचं काम होऊन जातं. भक्त प्रल्हादा करता एकट्याच करता नरसिंह अवतार धारण केला. कोणाकरता? एकट्या करता. हिरण्यकश्यपूचा वध करायचा आणि भक्त प्रल्हादाला त्याच्यापासून वाचवायचं, एवढा एकच हेतू. पण तुम्हा आम्हाला मोठा पर्वकाळ प्राप्त झाला. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्री. हे 5 पर्वकाळ आहेत. एक सारखी पर्वकाळ आहेत. एकादशीप्रमाणे उपवास करण्याची पर्वकाळ आहे. आपलं काम झालं. आपल्याला म्हणायला आणखी एक देव आला ना वा रूपा, तुका म्हणी झाला सोपा. असा हा परमात्मा एका करता अनेक ठिकाणी. आता आपल्याला असं वाटतं पाऊस आमच्या शेतातलाच भात उगवून यायला पडतो का? नाही पडत बरं का. पाऊस कोणाकरता पडतो त्याचं कारण वेगळं आहे. सूर्य कोणाकरता येतो त्याचं कारण वेगळं आहे.
चंद्र कोणाकरता उदय होतो, चांदण्या कोणाकरता चमकतात, त्याचं कारण सगळ्याचं काय, वृष्टी कोणाकरता होते, हे सगळं कारण वेगवेगळं आहे. चकोराकरता या ठिकाणी काय म्हणतात, चंद्राचा उदय होतो. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्रामृत त्याला सेवन करायचं असतं म्हणून त्याच्याकरता चंद्रदेव उपस्थित होतात. नव्हे पर्जन्यवृष्टी कोणाकरता होते, तर चातक पक्षाकरता काय होते, पर्जन्यवृष्टी होते. तेव्हा आपल्याला वाटतंय आमचा भाता करता होत्या, आमच्या आणखी कशा करता होत्या, तर हे आपल्याला फक्त एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. चातकाचा असा भाव आहे की चातक कुठल्याही स्पर्श झालेलं पाणी पित नाही. सरळ सरळ मेघ आभाळामधून तोंडात पडावं त्याच वेळेला तू पाणी पितो, व्यतिरिक्त इतर कुठल्याही वेळेला पित नाही. आपल्यासारखं बाटलीतलं, बिस्लेरीतलं, डेऱ्यातलं कशातलंही पित बसत. सरळ सरळ पाहिजे तर तो घेतो. मग त्याच्याकरता पर्जन्य देव त्या ठिकाणी या भूतलावरती वृष्टी करतात. याला काय म्हणायचं, एकाच्या काय वाडी उगवी बहुतांची कोडी. सूर्यदेवता सुद्धा कोणा करता येतात, सूर्यदेवता सूर्यफुला करता. आणखी त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये अनेक नाव सांगितले कोणा करतात ते मला आता आठवत नाही. तर अशा करता सूर्याचा उदय होत असतो. अशा या भूतलावरती नवे भगवंताच्या या चक्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं प्रत्येकाचं कारण वेगळं आहे, पण उपयोग मात्र सगळ्याला आहे. गाय दूध देते, पाना घालते, गाईला पाना फुटतो, कोणाला आमच्यासारख्याला बघून फुटतो का, नाही महाराज. गाईला पाना कधी फुटतो, तिला आपलं वासरू पाहिलं की आपल्या वासराकरिता तिला काय येतो, पाना येतो. आपण नालाय काय, ते वासर बाजूला काढून दूध आम्ही घेतो, असा प्रकार आहे. पाना कशा करता फुटला, वासरा करता. याला काय म्हणायचं, एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे कोडी. उगवी म्हणजे सोडवी, काय कोड, अनेक लोकांचे प्रश्न तो एकासाठी जाऊन अनेक लोकांचे प्रश्न सोडवतो, असा पंढरीराया आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे आम्हाला त्याचं या सिंहासनावर होण्याचं द्योतक आहे. म्हणून देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी दोही ठाई तुका. तुकाराम महाराज म्हणतात, मी दोन्ही ठिकाणी आहे. देव बसले तिथं देवाच्या जवळ सुद्धा आहे आणि तुमच्यासारख्या भक्तांच्या जवळ सुद्धा मी आहेच. दोही ठाई तुका. मग काय करताय दोन्हीकडे थांबून, मध्यस्थी. दोन्हीकडे थांबणाऱ्याला काय म्हणतात, मध्यस्थी करणारा म्हणतात. नाही पडो देत चुका, चूक होऊ देणार नाही. मग काय करतात संत महात्मे, तर संत महात्मे आपल्यासारख्या भक्तांना सांगतात, चला भगवत भजन करायला पाहिजे, नाही का. आयुष्य काळ खातो आहे, नाही का. क्षण काळ वाट याची पाहे. काय वाट पाहतो, अजून किती आहे, कशाला कीर्तन सुटायला. हा, यमान याला आपल्या हस्तांतरित करायला किती वेळ आहे, अजून किती आहे अवकाश. असा देव घडी काळ वाटे याची पाहे असा आहे. क्षण म्हणलो मी चुकून. घडी म्हणजे अतिशय प्रत्येक क्षणाला त्याला पाहिलं जातं. देह काळाचे धन कुबेराचे त मनुष्याचे काय आहे, असा त्याच्याकडे काळ करीत बसे. लेखा म्हणलेला आहे, त्याचा लेखाजोखा काळाकडे आहे. मग अशा पद्धतीनं काळ आपली वाट पाहत असताना महाराज असं म्हणतात की तो काळ वाट पाहतोय म्हणून आपल्याला काय करतात, जाग करतात, नाही का. उठा जागे वारे Hare
तुम्हा आमच्यासारख्या लोकाला संत महात्मे जागवतात, जाग करतात. उठा जागे व्हा रे आता, जागे व्हा. काय करा? स्मरण करा पंढरीनाथा. आठवा देवाचा आठव करा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. इथं व्यथा चुकवून जायचं असेल तर भगवंताच्या चरणावरती भावयुक्त अंतःकरणानं नतमस्तक व्हा. नाही का? उठा उठा साधू संत, साधा आपुले हित. काय हित साधा? पुढं काय वर्णन आहे? जाईल हा नरदेह हा मग कैचा भगवंत. असं आपल्याकडं दोही ठाई म्हणले, त्यातली एक ठाई सांगतोय आता. दोही ठाई तुकोबरोबर तुम्ही दोन्हीकडे आहे. इकडं काय करतायत? आपल्याला उठवतायत, जाग करतायत, आपल्याला भगवंत स्मरणाचं महत्त्व सांगतायत, आपल्याला हित करून घेणे सांगतायत, हित कसं व्हायचं ते सांगतायत. देवाच्या दर्शनानं प्रदक्षिणेनं तिथं चला, काकडा पहा, चला उठा. नाही का? उठा म्हणजे उठून जाऊ नका. आता ती तुकाराम महाराज सांगतात ती सांगतो. हे आपल्या भक्त मंडळीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात हित करण्याचं ज्ञान तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे देतात. हे एक ठाई एका बाजूला असं करतात म्हणजे आपल्याला संत महत्त्व पटवतात, ते कार्य करायला प्रोत्साहन देतात. नुसतं प्रोत्साहन नाही तर ते कार्य करायला स्वतःबरोबर ते कार्य करून घेतात. अशा पद्धतीने ऐशे जागवितो मना सरिसे जनासहित, सगळ्या सहित अशा पद्धतीने ही सगळे साधना करायला प्रवृत्त करतात. का तर मगाशी मी सांगितलं हा उपदेश कशा करता असतो? हिताचा कळवळा असतो. हित कळत नाही म्हणून सांगितले जातं, त्याला काय म्हणतात? उपदेश. असा उपदेश करतात इकडच्या बाजूला. दोही ठाईपैकी एक ठाई असं करतात. मग असं का करावं लागतं? उठा तिकडं चला का म्हणावं लागतं? तर व्यवहारातला किंवा या सृष्टीमधला नियम आहे. तहानलेल्यानं पाण्याजवळ यायचं, पाणी तहानलेल्या जवळ जाणार नाही. पाणी कुठं आहे? तिथं विटेवर आहे. आपण कोण आहे? तहानलेले. मग ते विटेवरल्याला पाणी दे तर म्हणून सांगायला पाहिजे का नको तिथं आल्यावर? मग तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे पुन्हा तिकडं जातात. देवा अहो जागवा नका. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत, स्वरवरांची उभे जोडून हात. चला उठा देवा. म्हणजे देवालाही जाऊन उठवलं. काय सांगितलं देवाला? देवाला म्हणता अहो देवा उठा, किती भक्त मंडळी तुमच्या दर्शनाकरता ताटकळलेली आहेत, उभारलेली आहेत. चला उठा, सोडा सेज सुखा आता पाहू द्या मुख कमळ. दो लोकाला दर्शन घेऊ द्या, आम्हाला दर्शन घेऊ द्या. देवा उठा, तुमच्या करता कोणी काकड आरती आणलेली आहे, भगवंताच्या करता विविध प्रकारचे पोशाख आहेत. देवा चला उठा, सगळीकडे आता तिकडे जायचं आपलं. तुमच्या दर्शनाला लोक आलेले आहेत, खोळंबलेले आहेत, उद्धार करा. तुमच्यावरती त्यांचा निस्सीम अशा पद्धतीचा भाव. इकडं देवाला असं सांगितलं. बघा ते आलेत उद्धार करता. आणि ते आलेत तर काय आपल्यासारखे सरळ सरळ जातात का? नाही. आपल्यासारख्याला पुढं घालून तुकाराम महाराजांनी तिथं आणलंय. आणि देवाला काय सांगितलं? बघा तुमच्या करता आलेले आहेत सगळे, चला दर्शन द्या. म्हणजे अशा दोनही बाजूनं आपलं हित म्हणजे आपलं म्हणजे तुमचं आमचं हित साध्य करण्याकरता संत महात्मे कटिबद्ध असतात. अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी. पंत म्हणजे शिक्षक या अर्थाने तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. आता त्याला पुन्हा हातात पाटी आणि पेन्सिल घ्यायची गरज आहे का? शिकवणाऱ्या माणसाला त्याला शिकायचं राहिलंय का पाटी पेन्सिल घेऊन? त्याचं शिकून झालंय. पण अर्भकाचेसाठी ज्याला येत नाही त्याच्या हातात धरावं लागतं, त्याच्या हाताला धरावं लागतं. पण ते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अशा पद्धतीनं तुकाराम महाराज इकडे देवाकडे जातात. देवाला सांगतात भक्त मंडळी आहेत आणि भक्त मंडळीला देवाच्या साधने करतात. तिथं उठवलं जातं, देवाचा नामोच्चार करण्याकरता उपदेश केला जातो. आणि एवढ्या याच्यामधून आपल्यासारख्या मूढजनावरती देवाची कृपादृष्टी व्हावी, आपलं उद्धार व्हावा, एवढा हेतू तुकोबराय साध्य करतात. हा हेतू चुकू देत नाहीत. नाही पडू देत चुका. हे दोन्ही ठिकाणी रोहन महाराज म्हणतात अशा पद्धतीने हे संत महात्मे करतात. आणि मग महाराज म्हणतात हे असं करण्याचं कारण काय आहे? तर तिथं प्रत्यक्ष देव विराजित आहे. देव बैसले सिंहासनी हल्या याचका होय धनी ज्ञानेश्वर
असा देव त्या सिंहासनावरती विराजित झाला की मग महाराजांनी त्यांच्या समोर उभा राहून म्हणावं की देव आता इथं उभे आहेत. मग देव उभे आहेत म्हटल्यानंतर आपल्यासारख्याने तिथं काय करावं लागतं, देवाची परिचर्या करून त्याच्यातलं पुण्य प्राप्त करावं लागतं. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी असं वर्णन केले, कणकाच्या परियळी उजळवणी आरती. ते देव बसलेले आहेत म्हटल्यावर त्याची अशी आरती केली आहे. रत्नदीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती, ओवाळुगे माये सबाय साजरा, राही रकुमाबाई सत्यभामेच्या वरा, मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले, श्रीमुखाची शोभा पाहता तेज भाकरी, ओवाळुगे माये सबाय साजरा, राही रकुमाबाई सत्यभामेच्या वरा, ओवाळिता मन हे उभे ठाकले ठाई, समदृष्टी समान तुकया. त्याच्यामध्ये अनेक भरपूर चरण सोडलेत बरं का. हां, शेवट चरण सांगितलं का तर समयाशी साधन. हे वाक्य सगळ्याला पटतं बरं का. मग हे सुरू करताना बरं पटत नाही. असं विनोदाचा भाग सोडून द्या. वेळ काळ अनुसरून कुठलीही साधना कोणतेही कार्य घडत असतं. तसं वेळेला अनुसरून जेवढं चिंतन आपल्याला मांडता येईल तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर असा देव त्या ठिकाणी उभा आहे. देव सिंहासनाधीश्वर आहे. मग त्याला ओवाळावं लागतं. ओवाळो गे माये सबाय त्या देव सिंहासनावरती बसलेले आहे. त्याची परिचर्या करावी लागते. देव विराजित आहेत म्हणून त्याची आरती करावी लागते. म्हणून फड संप्रदायामध्ये कीर्तन भजन आदी सांगता करताना देवाची काय केली जाते, आरती केली जाते. का तर तिथं तो उभा आहे. मग देव आहे म्हणल्यानंतर त्याची आरती करण्याचा काय आहे, प्रघात आहे. तो आहे म्हणल्यावर त्याचं अस्तित्व मान्य करून त्याचा आरती ओवाळायची. अशा पद्धतीनं आपल्याकडे फड संप्रदायामध्ये प्रघात आहे. अगदी मग आरती नाही ओवाळली तरी निदान म्हणायची तरी असा काय आहे, प्रघात आहे. वाटचालीमध्ये कुठं कीर्तन बाहेर असतं किंवा अधिष्ठान स्वरूपावर कीर्तन असल्याच्या नंतर अधिष्ठानाची आरतीची वेळ ठरलेली असते 5:45, रात्री 6:10. मग त्याच्यामध्ये आधी भजन कीर्तन केलं तर मग ओवाळायची नसली तरी म्हणायची. असा काय असतो, प्रघात असतो. म्हणून करता त्याची आरती ओवाळली जाते. आणि देव आहेत म्हटल्यानंतर देवाला तुकाराम महाराज सांगतात, देवा असे संत महात्म्यांचे प्रमाण आहेत. आपण कीर्तनाच्या सांगतेला अभंग म्हणतो. आता त्याचं द्रुपद आहे, आता उठावेशे मग नाही का. त्या सुरुवात काय, झाले समाधान तुमचे. इथंही गंमत आहे. आमच्या देहूकर ओळीत आणि हस्तलिखितात तुमचे धरिले चरण आहे. देखिले चरण, देखिले म्हणल्यावर उभा राहून पण बघता येतं. धरलं म्हणलं की काय करावं लागतं, बसावं लागतं. पाय कधी धरता येतात, आपण उभा राहून दुसऱ्याचे पाय धरता येतात का, आपण बसावं लागतं पायापाशी. मग देवाचे पाय धरता. असे धरलेले आहेत तुमचे धरिले चरण. मग आता चरण धरलेले आहेत म्हणून आता उठू वाटत नाही. आता उठावे शे म्हणा येत नाही नारायणा. असं भगवंताच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर अवस्था निर्माण झाली पाहिजे. त्याच्याकरता ती अभंग तिथं म्हणण्याचा प्रघात आहे. आता उठावेशे म्हणा येत नाही नारायण. पण असा बी एक प्रघात पडला, तसं म्हणून लोक उठतील बरं का. हा प्रघात आहे. येत नाही देवा, उठायला येत नाही. पण आता काय झालेलं आहे, आरती करायची आहे. आणि तुमच्या आरती करता म्हणून आम्हाला तुम्हाला उभा राहावं लागेल. आरती कधी बसून केलं जात.
काही विशिष्ट वेळेला काल्याच्या प्रसंगाला वगैरे आमच्याकडे बसूनच म्हणजे बसलेली बसून उभारलेली उभारून अशी आरती करण्याचा प्रघात आहे का तर तो काला वाटून होत नाही. मग काला वाटताना अर्ध्या लोकाला काला बसून अर्ध्या लोकाला उभारून असं होतं म्हणून त्यावेळेला तो तसा नियमबद्धता काही वेळेला अपवादात्मक मग असे जसं मी सांगितलं एकनं घालावे एकावर त्या नियमाप्रमाणे केला जातो. असो अशा पद्धतीने तो पंढराया विराजित आहे. देवाने तुकोबारायांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे की तो आता विराजित आहे. तर देव बैसले सिंहासनी आल्या याचिका होईदनी म्हणून आपल्यासारख्या याचकांनी त्या देवाच्या ठिकाणी यावं, भजन कीर्तन करावं, हरिपाठ करावा, पारायण करावं, आणखी काय जागर करावा. अशा पद्धतीनं जी सेवा असते वैयक्तिक अनुष्ठान स्वरूपानं जी भगवत सेवा केली जाते नामचिंतन करावं, जप करावा, अशा पद्धतीचं हे अनुष्ठान करण्याकरता ही साधना भगवत क्रिया भगवत परमार्थ करण्याकरता अशी असणारी ही मंदिरं उभारली जातात. आपल्याकडं पूर्वीच होतं त्याचं फक्त नूतनीकरण जीर्णोद्धार अशा पद्धतीनं स्वच्छ सुंदर आकर्षक स्वरूपानं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये येऊन सर्व मंडळींनी काय करायचं भजन कीर्तन करायचं. आमची पद्धत अशी आणि तुमची तशी असं भांडत बसला तर लोक पुढे जातील बरं का. आपण आता एकत्रित स्वरूपानं वारकरी म्हणून राहण्याचा हा काळ आहे. का काळ आहे मी सांगतो. तर बाहेरच्या जगामध्ये आपण कधी गेलेलो नाही. बाहेरच्या जगामध्ये उत्तरेमध्ये दक्षिणेमध्ये गेलात तर अशा पद्धतीनं असं मोठं वितुष्ट त्या ठिकाणी आहे. हे असं अशा पद्धतीचं ते तशा पद्धतीचं असं त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये असा भ्रम भेद असा अनेक ठिकाणी सांगितला त्या ठिकाणी अजूनही आहे. मग त्याच्यावरती पाहून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या आपल्या महाराष्ट्रात आपल्या आपल्या पंढरपुरामध्ये किंवा आपल्या आपल्या या पंढररायाच्या भक्तामध्ये भेद नाही. भेद मुळामध्ये नाहीच आहे. भेद नाहीच आहे. आपल्या सर्वाचं देव एक आहे. आपल्या सर्वाचं तीर्थ एक आहे. आपल्या सर्वाचं क्षेत्र एक आहे. आपल्या सर्वाचा अधिष्ठान ग्रंथ ज्ञानेश्वरी गाथा आहे. त्याच्यामध्ये भेद विशेष काय नाही. फड पद्धतीनुसार ज्याच्या त्याच्यामध्ये आरंभाला हा अभंग शेवटी हा अभंग शेवटी हे मध्ये हे असा तो ज्याचा त्याचा परंपरेनं पडलेला प्रघात असतो आणि तो आपापल्यानं आपला आपला सांभाळायचा. नवे करुणे जुने सांभाळावे ज्याचे त्याने या न्यायानं भगवंताची सेवा करायची आणि अशा भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं आणि आपलं हित करून घ्यायचं असा उपदेश तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी सर्व संत महात्मे करतात. म्हणून त्यांचं एकदा भजन करू. तुकाराम नाही पडो देत
नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासने 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 आल्या याचका पुढे घरी आल्या याचका पुढे घरी बरोबर ना पुढे घरी मिळे घरी झालेली सेवा भगवान श्री पंढररायाच्या चरणी अर्पण करून सेवेला विरामले. विठ्ठल जय जय.